Hello students, today we will see the next topic of 15th chapter excretion and osmoregulation is role of other organs in excretion. In last lecture we have studied composition of urine. Here is this interesting example. Vampire bat from South America is nocturnal sanguineous mammal. म्हणजे अमेरिकेमध्ये राहणारी ही जी बॅट आहे वॅम्पायर बॅट ही रात्री बाहेर पडते आणि सॅंग्युनेरस मॅमल आहे म्हणजे ती ब्लडवर फीड करणारी मॅमल आहे. इट फीड्स ऑन ब्लड ऑफ लार्ज बर्ड अँड मॅमल्स. मोठे बर्ड आणि मॅमल्सवर ती फीड करते, त्यांचं ब्लड सक करते. इट हॅज टू फ्लाय लॉंग डिस्टन्स टू लोकेट सुटेबल प्रे. ती खूप लांबचा डिस्टन्स ट्रॅव्हल करू शकते, फ्लाय करू शकते सुटेबल प्रे लोकेट करण्यासाठी. म्हणजे योग्य तिचा प्रे सापडण्यासाठी ती खूप लांब डिस्टन्सपर्यंत फ्लाय करते. वन्स फाउंड इट कॅन इव्हन कंझ्युम ब्लड टू एक्सटेंट ऑफ मोर दॅन हाफ इट्स बॉडी मास. इन सच केस द बॉडी ऑफ बॅट बिकम टू हेवी टू फ्लाय. एकदा का तिला तिचा प्रे सापडलं की ती एवढं ब्लड कंझ्युम करते, एक्सटेंट लेवलपर्यंत ब्लड कंझ्युम करते, जवळजवळ तिच्या बॉडी वेट जे आहे, बॉडी मास जे आहे त्याच्या हाफ ब्लड ती सक करते, ज्यामुळे त्याच्या बॉडीचं वेट वाढतं, हेवी होते ती आणि फ्लाय करू शकत नाही. टू कॉम्पन्सेट फॉर दिस व्हाईल द बॅट इज फीडिंग its kidneys excrete large amount of dilute urine up to 24% of its body mass. Now bat can fly back to cave or tree when it can spend the day. आपल्याला माहिती आहे ती फक्त रात्री बाहेर पडते, नॉक्टर्नल आहे, दिवसा ती केवमध्ये असते किंवा ट्रीजवर असते. आता हे जे तिने ब्लड सक केलं आहे तिच्या निम्म्या बॉडी मास एवढं, ज्याच्यामुळे ती हेवी झाली आहे, ती फ्लाय करू शकत नाही, त्याला कॉम्पन्सेट करण्यासाठी, ते भरून काढण्यासाठी फीडिंग करता वेळेस तिच्या ज्या किडनी आहेत त्या एक्सक्रीट करतात लार्ज अमाऊंट ऑफ डायल्यूट युरिन. खूप जास्त डायल्यूट युरिन बाहेर टाकते, जवळजवळ 24% ऑफ बॉडी मास. मग आता तिचं वजन थोडं कमी होतं, ज्याच्यामुळे ती फ्लाय करू शकते, तिच्या केव्ज आणि ट्रीपर्यंत ती जाऊ शकते. ड्युरिंग डे टाईम इट कॅनॉट गो टू ड्रिंक वॉटर. दिवसा मात्र ती केव्जमध्येच असते किंवा ट्रीवर असते, ती वॉटर ड्रिंक करत नाही. ॲट द सेम टाईम डाएट बीइंग हाय ऑन प्रोटीन लार्ज अमाऊंट ऑफ नायट्रोजिनस वेस्ट इज प्रोड्यूस्ड. तिच्या डाएटमध्ये प्रोटीन जास्त आहे कारण ब्लड आहे, त्याच्यामुळे लार्ज अमाऊंटमध्ये नायट्रोजिनस वेस्ट प्रोड्यूस होतात. Instead of diluting waste, kidneys restore to concentrating urine in order to conserve water. आता ह्या खूप साऱ्या तयार झालेल्या नायट्रोजनस वेस्टला डायल्यूट करण्याऐवजी त्याचे जे किडनी आहेत ते कॉन्सन्ट्रेटेड युरिन बाहेर टाकतात. काय करण्यासाठी? इन ऑर्डर टू कन्झर्व वॉटर. वॉटर कन्झर्व करायचे, कारण दिवसा ते पाणी पित नाही आहेत, म्हणून पाणी बॉडीतच ठेवायचे, त्यासाठी ते कॉन्सन्ट्रेटेड युरिन बाहेर टाकतात, वॉटर कन्झर्व करतात. म्हणजे रात्री डायल्यूट युरिन आणि दिवसा कॉन्सन्ट्रेटेड युरिन बाहेर टाकू शकतात. दिस कॅपॅसिटी टू रॅपिडली चेंज द ऑस्मोलॅरिटी ऑफ युरिन इज अ क्लासिक एक्झाम्पल ऑफ ॲडॅप्टेशन. हे ॲडॅप्टेशनचं क्लासिक एक्झाम्पल आहे. दिवसा ती कॉन्सन्ट्रेटेड युरिन बाहेर टाकते, तर रात्री जेव्हा फीडिंग करते तेव्हा डायल्यूट युरिन बाहेर टाकते. ऑस्मोलॅरिटी हायली ती रॅपिडली चेंज करू शकते. ही बॅट दिसते तुम्हाला, ब्लड सक करते ॲनिमल्सचा. द नेक्स्ट टॉपिक इज रोल ऑफ अदर ऑर्गन इन एक्सक्रीशन. फर्स्ट ऑर्गन इज स्किन. स्किन ऑफ मेनी ऑर्गॅनिझम इज थिन अँड परमिएबल. इट हेल्प्स इन डिफ्युजन ऑफ वेस्ट प्रोडक्ट लाईक अमोनिया. काही लोअर ॲनिमल्स आपण काही बघितले ॲनिमल्स ज्यांची स्किन ही खूप थिन असते आणि परमिएबल असते, ज्याच्यामधून डिफ्युजन होऊ शकतं ना वेस्टचा. कोणता वेस्ट? अमोनिया. जे वॉटरमध्ये
राहतात फ्रेश वॉटरमध्ये, मग ते फिश असतील किंवा मग फॉर एक्झाम्पल काही लार्वा असतील टॅडपोलचे, यांच्यामध्ये अमोनिया बाहेर पडतो आणि तो स्किनच्या थ्रू बाहेर टाकला जातो. ह्युमन स्किन इज थिक अँड इम्परमिएबल. ह्युमनची स्किन मात्र थिक असते आणि इम्परमिएबल असते. इट शोज प्रेझेन्स ऑफ 2 टाइप्स ऑफ ग्लँड्स, नेमली स्वेट ग्लँड अँड सिबॅसियस ग्लँड. Sweat gland are distributed all over skin. They are abundant in palm and face region. ही जी स्वेट ग्लँड आहे ही सगळ्या बॉडीवर असते स्किनवर, आणि ती जास्त असते ती म्हणजे आपल्या पालमध्ये, तळहातामध्ये आणि फेस रिजनवर. These simple unbranched coiled tubular gland open on the surface of skin through an opening called sweat pore. Sweat is primarily produced for thermoregulation, but it also excretes substances like water, NaCl, lactic acid and urea. Generally फर्स्ट फंक्शन जे आहे, प्रायमरी फंक्शन जे आहे स्वेटचा किंवा स्वेट बाहेर टाकण्याचं, ते म्हणजे थर्मोरेग्युलेशन. थर्मोरेग्युलेशन म्हणजे जेव्हा आपल्याला खूप जास्त डिहायड्रेशन होतं, जेव्हा आपल्याला गरम होत असतात, हीट समर डेजमध्ये बॉडीचं टेम्परेचर वाढू शकतं एन्व्हायरमेंटचं वाढल्यामुळे. मग ते आपली बॉडी कूल करण्यासाठी हे जी स्वेट ग्लँड आहे ही स्वेट बाहेर टाकते, म्हणजेच वॉटर बाहेर टाकते, ज्याच्यामुळे आपली बॉडी कूल होते. म्हणजे थर्मोरेग्युलेशन फर्स्ट फंक्शन आहे. परंतु स्मॉल अमाऊंटमध्ये काय काय बाहेर टाकलं जातं वॉटरबरोबर, NaCl, लॅक्टिक ॲसिड आणि युरियासुद्धा. म्हणजे कशाला हेल्प करते हे? एक्सक्रीशनला. कोणते सबस्टन्स बाहेर एक्सक्रीट केले जातात? वॉटर, NaCl, लॅक्टिक ॲसिड अँड युरिया. बघा डायग्रॅममध्ये दिसते आपल्याला इथे ही स्वेट ग्लँड, ही जी व्हायलेट कलरची दाखवली आहे ही स्वेट ग्लँड आहे. डर्मिसमध्ये असते, ही सिम्पल आहे, कॉइल्ड आहे, ट्युब्युलार आहे आणि ती ओपन होते स्वेट डक्टच्या थ्रू, इथे या स्वेट पोअरच्या थ्रू. कशावर? स्किनच्या सरफेसवर. तर इथे ती ओपन होते. ही जी कॉइल्ड डक्ट आहे हिलाच आपण स्वेट ग्लँड म्हणतो. ही स्वेट डक्ट आणि हे कॉइल्ड पार्ट, ही पूर्ण याला आपण स्वेट ग्लँड म्हणतो. ही स्वेट ग्लँड स्वेट सिक्रीट करते थर्मोरेग्युलेशनसाठी आणि प्लस वॉटर, युरिया स्मॉल अमाऊंटमध्ये, NaCl, लॅक्टिक ॲसिड पण सिक्रीट करते. देन सेकंड ग्लँड इज सिबॅसियस ग्लँड. दे आर प्रेझेंट ॲट द नेक ऑफ हेअर फॉलिकल. बघा हा हेअर फॉलिकल दिसतो. या हेअर फॉलिकलच्या नेकवर इथे ट्रायफॉलिएटेड 3 लीफ असणारे असं स्ट्रक्चर असतं, जिला आपण सिबॅसियस ग्लँड म्हणतो. ही ऑइली सबस्टन्स सिक्रीट करते. दे सिक्रीट ऑइली सबस्टन्स कॉल्ड सीबम. तेलकट असा पदार्थ बाहेर टाकते ही ग्लँड, जिला आपण सीबम म्हणतो. इट फॉर्म्स अ लुब्रिकेटिंग लेअर ऑन स्किन मेकिंग इट सॉफ्टर. लुब्रिकेटिंग लेअर तयार करते स्किनवर ऑइल, हा सीबम, ज्याच्यामुळे आपली स्किन जी आहे ती सॉफ्ट होते. इट प्रोटेक्ट स्किन फ्रॉम इन्फेक्शन अँड इंजुरी. हा तेलकट पदार्थ स्किनवर असल्यामुळे स्किन प्रोटेक्ट होते, स्किनला कसला इन्फेक्शन किंवा इंजुरी होऊ शकत नाही. देन नेक्स्ट lungs. Lungs are the respiratory organs. They help in excretion of volatile substances like CO2, water vapors produced during cellular respiration. They also excrete volatile substances present in spices and other foodstuffs. Lungs आपला हा रेस्पिरेटरी ऑर्गन आहे. एक्सक्रीशन करतो तो वोलॅटाईल सबस्टन्सेस, CO2 आणि वॉटर वेपर, आणि काही वोलॅटाईल सबस्टन्ससुद्धा बाहेर टाकतो. फॉर एक्झाम्पल स्पायसेस, म्हणजे आपण जे मसाल्याचे पदार्थ खातो त्याच्यामध्ये वोलॅटाईल सबस्टन्स असतो, आणि काही फूडस्टफमध्ये सुद्धा असतात. ते व्होलॅटाईल सबस्टन्स या लंग्सच्या थ्रू बाहेर टाकले जातात. CO2सुद्धा मेटाबॉलिक वेस्ट आहे. वॉटरसुद्धा एक्सेस असेल तर ते वेस्ट असतं बॉडीमध्ये. म्हणजे थोडक्यात CO2, वॉटर वेपर, स्पायसेस हे बाहेर टाकायचं काम लंग्स करतो, म्हणजे एक्सक्रिशनला हेल्प करतो. द नेक्स्ट टॉपिक इज डिसऑर्डर्स अँड डिसीजेस.
Excessive albumin in urine called albuminuria. It indicates injury to endothelial capsular membrane as a result of increased blood pressure, injury or irritation of kidney cells by substances such as toxins or heavy metals. एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये जर अल्ब्युमिन बाहेर पडत असेल युरिनमधून तर त्याला अल्ब्युन्युरिया म्हणतो. का होतो हा अल्ब्युन्युरिया? तर इंजुरी झालेली असते एंडोथेलियल सेल्सला कॅप्सुलार मेम्ब्रेनच्या, ज्याच्यामुळे कशामुळे होत असतं हे इंजुरी या एंडोथेलियल कॅप्सुलार मेम्ब्रेनला? तर हाय ब्लड प्रेशरमुळे इंजुरी होते, ज्याच्यामुळे अल्ब्युमिन पास होऊ शकतं युरिनमधून. जनरली नॉर्मल हेल्दी पर्सनच्या युरिनमध्ये अल्ब्युमिन म्हणजे प्रोटीन ॲबसेंट असतं, कारण प्रोटीन फिल्टरच होत नाही. परंतु प्रेशर जर वाढलं ब्लड प्रेशर तर प्रोटीन मॉलिक्यूलसुद्धा फिल्टर होतात. हे अल्ब्युमिन फिल्टर झालं त्याला आपण अल्ब्युमिनुरिया असं म्हणतो. किंवा जर इंजुरी झाली, इरिटेशन झालं किडनीला किंवा किडनीच्या सेल्सला, काही इंजुरी झाली असेल, इरिटेशन झालं असेल, एखादा सबस्टन्स गेला असेल, टॉक्झिन किंवा हेवी मेटल ॲक्युमुलेट झालं असेल किडनीमध्ये, अशा वेळेस किडनीला इरिटेशन, इंजुरी होऊ शकते आणि मग अल्ब्युमिन युरिनमधून बाहेर टाकलं जाऊ शकतं. फक्त ब्लड प्रेशर हाय झाल्यामुळेच नाही, तर टॉक्झिन आणि हेवी मेटलमुळे सुद्धा अल्ब्युमिन युरिनमधून एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये बाहेर टाकून दिलं जातं. The presence of excessive quantities of ketone bodies in urine may be caused due to diabetes mellitus, starvation or too little carbohydrates in diet. जास्त क्वांटिटीमध्ये जर कीटोन बॉडीज सापडल्या युरिनमध्ये, समजून घ्यायचं ते पेशंट कसं आहे, डायबिटीस मेलिटसचा आहे किंवा तो उपवास करतो आहे खूप किंवा उपवास घडतो आहे, त्याला जेवण नाही मिळत आहे किंवा त्याच्या जेवणामध्ये खूप कमी प्रमाणात कार्बोहायड्रेट्स आहेत. अशा वेळेस त्याच्या युरिनमध्ये कोणती बॉडी सापडते? कीटोन बॉडीज सापडतात. प्रेझेन्स ऑफ ल्युकोसाइट्स इन युरिन इंडिकेट पॉसिबिलिटी ऑफ इन्फेक्शन ऑफ किडनी और अदर युरिनरी ऑर्गन. जर युरिनमध्ये ल्युकोसाइट्स सापडल्या, WBC सापडल्या, तर समजून घ्यायचं किडनीला इन्फेक्शन किंवा अदर पार्टला युरिनरी ऑर्गन्सला इन्फेक्शन झालेलं आहे, तेव्हा ल्युकोसाइट्स आहेत युरिनमध्ये. जर आपण युरिनची टेस्ट केली तर आपल्याला तुमच्या बुकमध्ये बघा एक रिपोर्ट दिलेला आहे युरिनचा, तो स्टडी करायचा तुम्ही, कसं त्याच्यामध्ये काय काय दाखवलेलं आहे, युरियाची लेवल युरिनमध्ये, नंतर कास्ट, नंतर सेल्स आहेत का, अल्ब्युमिन आहे का, प्रत्येकाचे तिथे कीटोन बॉडीज वगैरे सगळं दिलेलं आहे. तो रिपोर्ट बघायचा आहे. आपल्याला जेव्हा काही प्रॉब्लेम येतो तेव्हा ब्लड आणि युरिन आपण चेकिंगसाठी देतो ब्लड लॅबमध्ये, पॅथॉलॉजिकल लॅबमध्ये, तर तो पॅथॉलॉजिकल रिपोर्ट तुम्हाला तिथे दिलेला आहे, तो पण स्टडी करायचा आहे. तर पॉसिबिलिटी असते ह्या इन्फेक्शनची. हे सिम्पल युरिनच्या टेस्टमध्ये आपण हे युरिनची कीटोन बॉडीज आणि WBC सापडल्या तर सांगू शकतो काहीतरी किडनीला डिसीज झालेला. देन फर्स्ट डिसऑर्डर इज किडनी स्टोन्स. दीज आर ऑल्सो कॉल्ड रिनल कॅल्क्युली. रिनल कॅल्क्युली और kidney stones, they may be formed in any portion of urinary tract from kidney tubules to external opening. म्हणजे किडनीपासून, किडनीच्या टिब्यूलपासून, रिनल टिब्यूलपासून ते किडनीच्या शेवटच्या एक्स्टर्नल ओपनिंगपर्यंत कुठे पण कोणत्याही पोर्शनमध्ये किडनी स्टोन्स असू शकतात. त्याला आपण रिनल कॅल्क्युली असं म्हणतो. डिपेंडिंग ऑन पोजिशन दे आर क्लासिफाईड इनटू. त्याचे वेगवेगळे कोणत्या कंपोनंटने ते तयार झाले त्याच्यावरून त्याचे टाईप्स पडलेले आहेत कंपोजिशननुसार. फर्स्ट, कॅल्शियम स्टोन्स यूजुअली आर कॅल्शियम ऑक्झलेट स्टोन्स और कॅल्शियम फॉस्फेट 1. जनरली जो स्टोन असतो किडनी स्टोन तो कॅल्शियम ऑक्झलेटपासून तयार झालेला असतो किंवा काही वेळेस तो कॅल्शियम फॉस्फेटचा पण असू शकतो. दुसरा आहे स्ट्रूवाइट स्टोन्स. दीज आर फॉर्म्ड इन रिस्पॉन्स टू बॅक्टेरियल इन्फेक्शन
caused by urea splitting bacteria. These grow quickly and become quite large. जर आपल्याला इन्फेक्शन झालं बॅक्टेरियाचा ज्या युरिया स्प्लिट करतात तेव्हा आपल्या बॉडीमध्ये हे स्ट्रुवाइट स्टोन तयार होऊ लागतं. ते ग्रो होतं खूप क्विकली आणि मोठं लार्ज होऊ शकतं ते स्टोन. uric acid stones in people who don't drink enough water or consume high protein diet can suffer from this type of stone. काही पीपल खूप कमी पाणी पितात किंवा काही खूप हाय प्रोटीन डाएट घेतात अशी लोक या युरिक ॲसिड स्टोनने सफर होऊ शकतात. देन सिस्टीन स्टोन्स. इट इज जेनेटिक डिसऑर्डर that causes kidney to excrete too much of certain amino acid. सिस्टीन हा वन टाईपचा अमायनो ॲसिड आहे. हा जर जास्त तयार झाला बॉडीमध्ये तर तो टाकून दिला जातो, किडनीमधून एक्सक्रीट केला जातो. ही एक प्रकारची जेनेटिक डिसऑर्डर आहे. देन सिम्पटम्स. इंटरमिटेंट पेन बिलो रिब केज इन बॅक अँड साईडवेज. इंटरमिटेंट म्हणजे खूप जास्त पेन्स होतात रिब केजच्या खाली, म्हणजे छातीचा जो पिंजरा आहे त्याच्या खाली, परंतु बॅक साईडला म्हणजे पाठीमागे आणि साईडला दोन्ही राईट आणि लेफ्ट साईडला आणि पाठीमागे बॅकला रिब केजच्या खालून पेन्स होतात, खूप जास्त पेन होतात. हेझी ब्राउनिश रेडिश पिंकिश युरिन म्हणजे धुरकट असं युरिन. हेझी म्हणजे धुरकट पांढरट असं युरिन बाहेर पडतं. ब्राऊन कलरचं असू शकतं किंवा रेडिश पिंकिश कलरचं असू शकतं. हे सिम्पटम्स आहेत. फ्रिक्वेंट अर्ज टू पास युरिन. सारखं युरिनेशन होतं आहे अशी आपल्याला जाणीव होते, डिझायर होते, इच्छा होते सारखी युरिनेशनची. पेन ड्युरिंग मॅच्युरेशन. युरिनेशनच्या मॅच्युरेशनच्या वेळेस पेन होतात. Diagnosis. Uric acid content of blood, color of urine, kidney x-ray, sonography of kidneys are different diagnostic tests. आपल्या ब्लडमध्ये किती युरिक ॲसिडचा अमाऊंट आहे, युरिनचा कलर कसा आहे, एक्सरे काढू शकतो किडनीचा किंवा सोनोग्राफी करू शकतो किडनीचे. वेगवेगळे डायग्नॉस्टिक टेस्ट आहेत किडनी स्टोन्ससाठी. देन नेक्स्ट इज युरेमिया. Normally 0.01 to 0.03% urea, but if it is rise about 0.05%, it is called uremia. It is harmful and may lead to kidney failure. Not 0.01 to 0.03% असतो फक्त युरिया ब्लडमध्ये या दोघांच्या रेंजमध्ये. परंतु जर तो वाढली लेवल 0.05% पर्यंत गेली तर त्याला आपण युरेमिया म्हणतो आणि हे हार्मफुल आहे. कशामध्ये हे लीड होऊ शकतं इनटू किडनी फेल्युअर. देन नेक्स्ट इज नेफ्रिटिस. It is inflammation of kidneys characterized by proteinuria caused due to increased permeability of glomerular capsular membrane, permitting large amount of protein to escape from blood to urine. सूज झालेली असते किडनीवर, इन्फ्लामेशन झालेलं असतं आणि ब्लड प्रेशर वाढलेलं असतं ज्याच्यामुळे प्रोटीन पास होता युरिनमध्ये. ग्लोमेरुलार कॅप्सुलार मेम्ब्रेन असतं त्याची परमॅबिलिटी वाढते सूज आल्यामुळे आणि लार्ज अमाऊंटमध्ये प्रोटीन एस्केप होतात. परमिट लार्ज अमाऊंट ऑफ प्रोटीन टू एस्केप. जास्तीत जास्त प्रोटीन बाहेर पडता ब्लडमधून युरिनमध्ये जातं. दिस लीड टू चेंज इन ब्लड कोलायडल ऑस्मॉटिक प्रेशर. ब्लडचं कोलायडल ऑस्मॉटिक प्रेशर असतं, प्रोटीनमुळे तयार होत असतं ते. तर प्रोटीन निघून गेल्यामुळे कोलायडल ऑस्मॉटिक प्रेशर कमी होईल ब्लडमध्ये, लीडिंग टू मूवमेंट ऑफ फ्लुइड फ्रॉम ब्लड टू इंटरटिशियल स्पेस. हा प्रेशरमुळे चेंज झाला, हा ऑस्मॉटिक प्रेशरमध्ये चेंज झाला ज्याच्यामुळे
काय घडतं तर मूव्ह होतं बॉडी फ्लुइड, सेलमधलं फ्लुइड बाहेरच्या सेल्सच्या स्पेसमध्ये जातं. ब्लडमधून कुठे जातं ते इंटरटिशियल स्पेसमध्ये जातं. फ्लुइड तिथे अक्युमुलेट होतं. त्याला म्हणतो आपण इट इज रिफ्लेक्टेड ॲज इडिमा. सूज येते त्या फॉर एक्झाम्पल पायावर सूज येते, हातावर सूज येते, जनरली पायांवर सूज येते. तर हे नेफ्रिटिसचं सिम्पटम आहे जनरली. तर हा नेफ्रिटिस जर लवकर आपण याला डायग्नोस नाही केलं, वेळेवर जर आपण याचे सिम्पटम्स वगैरे लक्षात आले नाही, डायग्नोस नाही झाला, तर हे किडनी फेल्युअरमध्ये सुद्धा लीड होऊ शकतं. थँक्यू. अरफात, ए अरफात.